जरांगे यांनी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेत आपल्याबद्दल हत्येचा कट धनंजय मुंडेंनी रचला असा आरोप केला आणि सर्वच महाराष्ट्रात एक खळबळ उडाली। आता या प्रकरणावर आतापर्यंत काय काय घडलंय आणि कुणाकुणाचे नाव समोर आलेत ते जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी विजय आगमन। माझी हत्येसाठी तब्बल 2.5 कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती। ही सुपारी कुणी अनोळखी व्यक्ती नव्हे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली। जरांगे यांच्या मते धनंजय मुंडेंचे कथित पीए कांचन पाटील सतत आरोपींशी संपर्कात होते। थेट मारून टाकण्याऐवजी परराज्यातील गाडी क्रमांक मिळवून अपघात घडवून आणण्यापर्यंतची चर्चा झाली असल्याचा दावा जरांगेंनी पत्रकारांच्या बैठकीत केला। यासाठी पहिलेही 6 कोटी वाया घालवले, आता कटासाठीही व्यवहार 2.5 कोटी रुपयांचा होता। याच आरोपांवर उत्तर देण्यासाठी मुंडे यांनी पत्रकार परिषद भरवत सर्वच आरोप फेटाळून लावले। या प्रकरणात माझ्यासह सर्वांची नार्को चाचणी करून सीबीआय मार्फत तपास करावा असं मत व्यक्त केलं। हत्येचा कट समोर आणत जालना पोलीस अधीक्षकांना मराठा आंदोलनातील कार्यकर्ते गंगाधर काळकुटे यांनी लिहिलेल्या तक्रारीत जरांगे पाटील यांच्या जीवे मारण्याची धमकी देऊन कट रचून देणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई करावी असं म्हटलं होतं। दादा गरुड आणि अमोल खुणे अशी या 2 आरोपींची नावे। काळकुटे यांनी पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात ही नावं दिली आहेत। या पत्रात एका राजकीय नेत्याचा सहभाग असल्याचं नमूद केलं होतं, पण तक्रारीत कुठेही धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं गेलेलं नाही। दादा गरुड याचा थेट संबंध जरांगे यांच्याशी आला नसला तरी अमोल खुणे मात्र निकटवर्तीय होता। अमोल खुणे नेमकं कोण हे जाणून घेऊया। मूळचा गेवराई येथील अमोल सुरुवातीपासूनच मराठा आरक्षण संघटनेच्या विविध कामात भाग घ्यायचा। मनोज जरांगे यांच्या शिवबा संघटनेतही तो सक्रिय होता। जरांगे यांनी मराठा आंदोलन तीव्र केल्यानंतर त्यांच्या जवळचा व्यक्ती म्हणून सर्वात परिचित होता, पण हत्येचा कट रचल्याचा आरोप झाल्यानंतर अमोल याच्या कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल करून स्वतंत्र चौकशीची मागणी केली। अमोल खुणेच्या पत्नीने माध्यमांसमोर धक्कादायक माहिती उघड केली, ज्यात स्पष्टपणे आरोप झुगारत तिने म्हटलंय की मागील 1 महिन्यापासून माझ्या नवऱ्याला कोणीतरी जाणीवपूर्वक दारू पाजत होतं। नशेत त्याच्याकडून हे सगळं करून घेतलं होतं। माझे पती सुरुवातीपासूनच जरांगे पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत। त्यांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप स्टेटसवर नेहमी जरांगे पाटील यांचे फोटो असतात। ते जरांगे पाटील यांना देवास समान मानतात, त्यामुळे त्यांचा या कटाशी कसलाच संबंध असू शकत नाही। माझ्या नवऱ्याला जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकवलं जातंय। पत्नीसोबत आईनंही यात दुजोरा देताना सांगितलं, माझा मुलगा कधीच असं कृत्य करू शकत नाही। कुणीतरी त्याला दारूच्या नशेत वापरून हे सगळं घडवलंय। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। या दोन्ही महिलांच्या दाव्यामुळे मनोज जरांगे प्रकरण आता चांगलं चर्चेला आलंय। त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काही ऑडिओ क्लिप ऐकवल्या। मनोज जरांगे पाटलांनी सुरुवातीला 2 अटक करण्यात आलेल्या आरोपींची ऑडिओ क्लिप ऐकवली। नंतर त्यांनी धनंजय मुंडे आणि आणखी एका आरोपीची ऑडिओ क्लिप ऐकवली। या ऑडिओ क्लिपमध्ये आरोपी म्हणतोय की साहेब, गाडीचं काय झालं? त्यावर कथित मुंडे म्हणतात की गडबड करू नका, मी आता नवीन गाडी देऊ शकत नाही, जुनी गाडी देऊ शकतो। हीच क्लिप ऐकवत माझ्या अंगावर गाडी घालायची होती असा जरांगे यांनी आरोप करत स्पष्टीकरण दिलं। जरांगे पाटलांनी म्हटलंय की धनंजय मुंडेंना ही गाडी आमच्या ताफ्यात द्यायची होती, त्यानंतर ती गाडी आमच्या अंगावर घालायची होती। हा तो प्रकार आहे। ही क्लिप खोटी असं धनंजय मुंडेंचं म्हणणं असेल तर सीडीआर काढण्यात यावा। कोण कुठं होतं, कोण कुणाला भेटलं, जे 2 जण सध्या अटक आहेत ते कुठे भेटले, त्यावेळेचे लोकेशन काढा, सगळं समोर येईल। तुमचं आणि माझं वैर नाही। भाषणापर्यंत ठीक आहे, पण तुम्ही माझ्या मुळावरच लोक उठवले। पुढे बोलताना जरांगेंनी म्हटलंय की मी सगळ्या गोष्टींना तयार आहे। असली प्रवृत्ती त्यांच्या जातीसाठी, धर्मासाठी घातक आहे। त्यांच्यावरील संकट टाळण्यासाठी आता ओबीसीला ओढणार का? अजितदादा असे लोक पाळणार का? अजितदादांना सुद्धा शॉक बसला असेल। फडणवीस साहेबाला आता याचा छडा लावावा लागणार आहे। शिंदे साहेबाला सुद्धा लक्ष घालावं लागणार आहे। मराठा समाजाला सांगतो, मी सगळं व्यवस्थित करतो, तुम्ही फक्त शांत राहा, मला तुम्हाला मोठं करू द्या। यावर मात्र आपण सर्व टेस्टसाठी तयार असल्याचं मुंडेंनी सांगितलं। त्यामुळे अशा टेस्ट होतील का याचा संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय, कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मंडळी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।